विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित 2 भाग मधील तिसरे प्रकरण त्रिकोण या प्रकरणातील त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण सुरुवातीला प्रस्तावना अभ्यासूया. मागील इयत्तेत आपण त्रिकोणाचा शिरोलंब, त्रिकोणाच्या लंब संपात बिंदूचे स्थान, मध्यगा, त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म, त्रिकोणाची एकरूपता यांचा अभ्यास केलेला आहे. आता आपण या ठिकाणी एक कृती पाहू. काय आहे कृती? एका जाड कागदावर कोणत्याही मापाचा त्रिकोण PQR काढा. समजा आपण एक जाड कागद घेऊन आकृतीमध्ये त्रिकोण PQR काढलेला आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे किरण QR वर T हा बिंदू घ्या. म्हणजे जो किरण QR आहे त्या किरण QR वर आपण काय केलं? T हा बिंदू घेतलेला आहे. रंगीत जाड कागदाचे कोन P व कोन Q च्या मापाचे तुकडे कापा. म्हणजे काय? कोन P चा आपण एक रंगीत मापाचा तुकडा कापला आणि कोन Q चा लाल रंगाने एक तुकडा कापला. आता हे दोन्ही तुकडे घेऊन कोन PRT भरून जातो का ते आपण पाहू. पहा, हा लाल रंगाचा तुकडा आणि हा निळ्या रंगाचा तुकडा, यामुळं कोन PRT हा पूर्णपणे भरलेला आहे. यानंतर आपण त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनाचे प्रमेय अभ्यासणार आहोत. पहा, काय आहे प्रमेय? त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप म्हणून आपण एक त्रिकोण काढू आणि त्यामध्ये एक कोन PRS हा कोन काय आहे? त्या त्रिकोण PQR चा बाह्यकोन आहे. म्हणजे दिलेल्या विधानावरून काय केलं आपण? सुरुवातीला आकृती काढली. आता जे आकृतीमध्ये दिसतंय ते आपण काय करू? पक्ष म्हणून लिहू. म्हणून त्रिकोण PQR या त्रिकोणाचा कोन PRS हा बाह्यकोन आहे. आता आपल्याला साध्य काय करायचंय पहा. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. आता या ठिकाणी पहा, आकृतीमध्ये हा त्रिकोणाचा बाह्यकोन आहे आणि हे त्याचे दूरस्थ अंतरकोन आहेत. म्हणून साध्य काय येईल? कोन PRS बरोबर कोन PQR अधिक कोन QPR. तर याची आपण काय करू? सिद्धता पाहू. त्रिकोणाच्या तिन्ही अंतरकोनांची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहिती आहे. म्हणून कोन PQR अधिक कोन QPR अधिक कोन PRQ बरोबर 180 अंश. आकृतीमध्ये ते लाल रंगाने दाखवलेले आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. तसंच कोन PRQ अधिक कोन PRS बरोबर 180 अंश. आकृतीमध्ये पहा, कोन PRQ आणि PRS हे जांभळ्या रंगाने दाखवलेले आहे. त्याला कारणीय रेषीय जोडीतील कोन, त्याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. आता आकृतीमध्ये पहा, विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 यांची उजवी बाजू काय आहे? समान आहे. या दोन्हींची पण उजवी बाजू कशी आहे? समान आहे. म्हणून त्याची डावी बाजू सुद्धा काय होईल? समान होईल. म्हणून विधान 1 व 2 वरून म्हणून कोन PQR अधिक कोन QPR अधिक कोन PRQ बरोबर कोन PRQ अधिक कोन PRS. या ठिकाणी पहा, कोन PRQ आणि कोन PRQ समान मापाचे कोन विरुद्ध बाजूस आहेत. म्हणून त्यांचं काय होईल? लोप होईल. म्हणून कोन PQR अधिक कोन QPR बरोबर कोन PRS. याला कारणीन कोन PRQ चा लोप करून. म्हणून त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. म्हणजेच काय? हा जो त्रिकोणाचा बाह्यकोन आहे याचं माप याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. हे प्रमेय सिद्ध झाले. यानंतर त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय अभ्यासू. पहा, काय आहे प्रमेय? A आणि B या दोन संख्यांची बेरीज म्हणजे A अधिक B ही A पेक्षा मोठी असते. म्हणजेच A अधिक B हे मोठे आहेत A पेक्षा, व B पेक्षाही मोठी असते. म्हणजेच A आणि B ची बेरीज ही काय आहे? B पेक्षाही मोठी आहे. याचा उपयोग करून आपण त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा खालील गुणधर्म मिळतो. म्हणून काय आहे गुणधर्म? त्रिकोण PQR या त्रिकोणाचा कोन PRS हा बाह्यकोन असेल तर आकृतीमध्ये पहा, त्रिकोण PQR चा
कोन PRS हा जर बाह्य कोन असेल तर कोन PRS हा मोठा आहे कुणापेक्षा? कोन P पेक्षा. आकृतीमध्ये पहा कोन PRS हा मोठा आहे कोन P पेक्षा आणि कोन PRS हा मोठा आहे कुणापेक्षा? कोन Q पेक्षा. आकृतीमध्ये पहा जांभळ्या रंगाने दाखवलेला आहे कोन PRS हा कोन PQR पेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणून त्रिकोणाचा बाह्यकोन हा त्याच्या प्रत्येक दूरस्थ अंतर्कोनापेक्षा मोठा असतो. यानंतर आपण काही उदाहरणं पाहू. त्यातील पहिलं उदाहरण आहे पहा, एका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर 5/6, 6/7 आहे, तर त्याच्या सर्व कोनांची मापे काढा. म्हणून याची आपण उकल पाहू. त्या कोनांची मापे समजा 5x, 6x आणि 7x मानू. x काय आहे? त्या गुणोत्तराचा समानपट आहे. म्हणून काय म्हटलंय? एका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर म्हणजे 5x, 6x आणि 7x यांची काय करू आपण? बेरीज करू. म्हणून 5x अधिक 6x अधिक 7x बरोबर 180 अंश. त्याला कारण येईल त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून 5 आणि 6 11 आणि 7 18 म्हणून 18x बरोबर 180 अंश. आता हे जे 18 आहेत पहा, हे 18 इथं काय आहेत? x ला गुणिले आहेत. ते जर इकडे पाठवले तर ते काय होतील? भागिले होतील. म्हणून पुढच्या पायरीत काय येईल? म्हणून x बरोबर 180/18. म्हणून 18 1 18 म्हणून काय येईल? x बरोबर 10. आता आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे 10. ते आपण 5x, 6x आणि 7x मध्ये ठेवू. म्हणून 5x बरोबर 5 गुणिले 10. x ची किंमत किती आहे? 10 बरोबर 50. तसेच 6x बरोबर 6 गुणिले 10 बरोबर 60 अंश. तसेच 7x बरोबर 7 गुणिले 10 बरोबर 70 अंश. म्हणून त्रिकोणाच्या कोनांची मापे 50 अंश, 60 अंश आणि 70 अंश ही आहेत. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 2 अभ्यासू. काय दिलेलं आहे पहा, उदाहरणामध्ये एक कृती दिलेली आहे आणि ती कृती आपण काय करू? पूर्ण करू. शेजारील आकृतीचे निरीक्षण करून कोन PRS व कोन RTS यांची मापे काढा. त्रिकोण PQR चा आकृतीमध्ये पहा त्रिकोण PQRS हा राखेरी रंगाने दाखवलेला आहे. कोन PRS हा बाह्य कोन आहे. आकृतीमध्ये पहा कोन PRS हा लाल रंगाने दाखवलेला आहे. म्हणून दूरस्थ अंतर्कोनाच्या प्रमेयावरून कोन PRS बरोबर कोन PQR आकृतीमध्ये पहा कोन PQR अधिक कोन QPR हे कोन PRS चे काय आहेत? दूरस्थ अंतर्कोन आहेत. म्हणून या ठिकाणी त्यांच्या काय केलेल्या आहेत? PQR आणि QPR च्या किमती ठेवलेल्या आहेत. म्हणून कोण त्या दोन्हींची बेरीज किती येते? 70. आता त्रिकोण RST मध्ये म्हणजे जो छोटा त्रिकोण आहे RST मध्ये काय? कोन TRS अधिक कोन RTS अधिक कोन TSR बरोबर 180 अंश. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज. म्हणून कोन TRS आणि कोन PRS कसे आहेत? सारखेच आहेत. कारण T हा P आणि R च्या दरम्यान आहे. म्हणून TRS ची किंमत किती काढलेली आपण? 70 अंश अधिक कोन RTS बरोबर TSR किती दिलेल्या आकृतीमध्ये? 20 अंश. म्हणून त्या ठिकाणी काय येईल? 20 अंश. आता या ठिकाणी यांची काय केली? बेरीज केली. ती कशी आलेली आहे? 90. म्हणून या 90चं पक्षांतर केलं. 180 मधून 90 गेले 90 अंश. म्हणून उत्तर काय आलं? कोन RTS बरोबर 90 अंश आणि कोन PRS बरोबर 70 अंश. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 3 अभ्यासू. काय आहे पहा उदाहरण. सिद्ध करा की त्रिकोणाच्या बाजू एका दिशेने वाढवल्यास होणाऱ्या बाह्य कोनांची बेरीज 360 अंश असते. आकृतीमध्ये पहा त्रिकोण PQR च्या बाजू BC ही R पर्यंत, बाजू CA ही P पर्यंत आणि बाजू AB ही काय केलेली आहे? Q पर्यंत वाढवलेली आहेत आणि त्यांचे कोन ABC आणि बाह्य कोन FDE हे दाखवलेले आहे. मग जे वाढवलेले बाह्य कोन आहेत त्यांची बेरीज किती असते? 360 अंश आपल्याला दाखवायचं आहे. म्हणून आकृतीमध्ये कोणते कोणते बाह्य कोन आहेत पहा. कोन D हा एक बाह्य कोन आहे. कोन E हा एक बाह्य कोन आहे आणि कोन F हा एक काय आहे? बाह्य कोन आहे. म्हणून
पक्ष काय येईल पहा. कोन डी, कोन ई आणि कोन एफ हे त्रिकोण एबीसीचे बाह्य कोन आहेत. म्हणून साध्य काय येईल. कोन डी अधिक कोन ई अधिक कोन एफ बरोबर 360 अंश. म्हणून सिद्धता पाहू पहा आपण. कोन सी अधिक कोन एफ बरोबर 180 अंश. आकृतीमध्ये पहा कोन सी आणि कोन एफ हे 180 अंश आहेत. आकृतीवरून जर पाहिलं त्याला कारण काय येईल. रेषीय जोडीतील कोन. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणू. तसंच कोन ए अधिक कोन डी बरोबर 180 अंश. आकृतीमध्ये पहा कोन डी आणि कोन ए हे 180 अंश आहे. त्याला सुद्धा कारण काय येईल. रेषीय जोडीतील कोन. याला आपण विधान क्रमांक 2 म्हणू. व कोन बी अधिक कोन ई बरोबर 180 अंश. आकृतीमध्ये पहा कोन बी आणि कोन ई हे काय दाखवलेले आहेत. रेषीय जोडीतील कोन आहेत. हे रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून त्याला कारण येईल रेषीय जोडीतील कोन. याला विधान क्रमांक 3 म्हणू. म्हणून विधान 1, 2 व 3 यांच्या दोन्ही बाजूंची बेरीज करून काय येईल. त्या दोन्ही बाजूंची बेरीज म्हणून कोन सी अधिक कोन एफ अधिक कोन ए अधिक कोन डी अधिक कोन बी अधिक कोन ई बरोबर 180 गुणिले 3 कारण 180 3 वेळेस आलेले आहेत. म्हणून कोन एफ अधिक कोन डी अधिक कोन ई अधिक कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 540. याची काय केली आपण. त्याचा आपण गुणाकार केला. आता कोन ए आकृतीमध्ये पहा कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी हे किती येतील. 180 अंश येतील. त्रिकोणाचे कोन येते. म्हणून कोन एफ अधिक कोन डी अधिक कोन ई अधिक 180 बरोबर 540 अंश. म्हणून कोन एफ अधिक कोन डी अधिक कोन ई बरोबर 540 वजा 180 कारण 180 चं काय केलं आपण पक्षांतर केलेलं आहे बरोबर 360. म्हणून कोन डी अधिक कोन ई अधिक कोन एफ बरोबर 360 अंश. म्हणजेच काय की त्रिकोणाचे बाह्य कोन जर वाढवले तर त्यांच्या मापांची बेरीज ही काय असते 360 अंश असते. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 4 अभ्यासू. त्यामध्ये एक कृती दिलेली आहे पहा. ती कृती काय करू आपण पूर्ण करू. आकृतीमध्ये त्रिकोण एबीसीच्या कोन बी व कोन सी चे दुभाजक जर बिंदू पी मध्ये छेदत असतील तर सिद्ध करा. कोन बी पी सी बरोबर 90 अंश अधिक 1/2 कोन बीएसी. आता रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करू म्हणजे एक कृती दिलेली पहा. म्हणून सिद्धता पाहू आपण. काय पहा. त्रिकोण ए बी सी मध्ये कोन बीएसी अधिक कोन एबीसी अधिक कोन एसीबी बरोबर काय येईल 180 अंश. त्याला कारण येईल त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज. म्हणून 1/2 बीएसी अधिक 1/2 कोन एबीसी अधिक 1/2 कोन एसीबी कारण प्रत्येक पदाला काय केलं 1/2 ने गुणलंय बरोबर. तिथं 1/2 गुणिले 180 1/2 180. म्हणून आता बे 1 बे 9 18 म्हणून इथे किती आलेले आहेत हे 90 आलेले आहेत. आता हे जे 90 आहेत या 90 मधून 1/2 कोन बीएसी हा जो आहे तो काय केला इकडं पाठवला. तो काय झाला वजा झाला. म्हणून कोन बीएसी अधिक कोन पीबीसी बरोबर 90 वजा 1/2 कोन बीएसी. आता त्रिकोण बीपीसी मध्ये म्हणजे तो छोटा त्रिकोण दाखवलेला आहे आकृतीमध्ये. हा त्रिकोण बीपीसी हा छोट्या त्रिकोणामध्ये कोन बीपीसी अधिक कोन पीबीसी अधिक कोन पीसीबी बरोबर 180 अंश. त्याला कारण येईल त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज. म्हणून कोन बीपीसी अधिक कोन 90 वजा कोन बीएसी बरोबर 180 अंश. कारण विधान 1 मध्ये आपण त्याची किंमत काढलेली आहे आणि त्याला कारण दिलं विधान 1 वरून. या पद्धतीने ही कृती पूर्ण झाली.